नाशिक ब्रेकिंग विवाहितेचा सौदा इव्हेंटच्या नावाखाली 2 लाखात विक्री. नांदगावात जबरदस्तीने विवाह. 300 जणांच्या जमावाशी 2 हात करून पोलिसांनी पीडितेला वाचवले. 2 लाख रुपयात पीडितेचा सौदा. संशयित महिला सातपूर मधील रहिवासी. मोठे रॅकेट उघडकीस येण्याची देखील शक्यता. पदरात अवघ्या 3 ते 4 महिन्यांचे तान्हे बाळ व पतीपासून विभक्त असलेल्या महिलेच्या हतबलतेचा गैरफायदा घेत 2 महिलांनी इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्यातून महिलेची 2 लाख रुपयांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघड झालाय. या महिलेचे नांदगाव तालुक्यातील जाते गावात एका तरुणासोबत बळजबरीने लग्नही लावण्यात आले. मात्र सातपूर पोलिसांनी 300 ग्रामस्थांच्या जमावाचा वेढा मोडीत काढून पीडितेची सुखरूप सुटका केली आहे. सातपूरच्या कार्बन नाका भागात राहणाऱ्या या पीडित महिलेला 27 फेब्रुवारी रोजी राणी आणि भागी या नावाच्या 2 महिला एजंटनी आपल्या जाळ्यात ओढले. तुला इव्हेंटचे चांगले काम मिळवून देतो असे प्रलोभन तिला दाखवण्यात आले. या महिलांनी पीडितेला एका कारमध्ये बसवून मालेगाव मार्गे थेट नांदगावमध्ये नेले. त्या ठिकाणी पोहोचल्यावर नवनाथ खिरडकर नावाच्या तरुणाकडून 2 लाख रुपये घेत पीडितेचा विरोध असतानाही तिचे बळजबरीने त्याच्यासोबत लग्न लावले. एका रात्रीत आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं पाहून हतबल पीडितेने 28 फेब्रुवारी रोजी कसाबसा तिच्या आईला मोबाईलवरून संपर्क साधला. पीडितेने आपबीती सांगितल्यावर तिच्या पालकांनी सातपूर पोलीस ठाणे गाठले. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस पथक तातडीने जातेगावला रवाना झाले. परिसरात असलेल्या 300 नागरिकांच्या जमावातून या महिलेची पोलिसांनी सुटका केली. याबाबत विशेष बाब म्हणजे यात 2 महिलांचाही समावेश आहे. या प्रकरणी 2 महिलांना अटक केली असून यात आणखीन 6 आरोपी निष्पन्न झाले आहेत आणि हे 6ही संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी अपहरणाच्या घटना घडत आहे. अशा वेळी नाशिक पोलिसांकडून काय खबरदारी घेतली जाते? प्रामुख्याने अल्पवयीन मुलींचे अपहरण होते. सातपूरमध्ये देखील एका 19 वर्षीय विवाहितेचं अपहरण झालं होतं नोकरीचा आमिष. सातपूर पोलीस स्टेशनला जे विवाहितेचं नोकरीचं आमिष दाखवण्याच्या निमित्तानं तिचं अपहरण करून तिचं बळजबरीनं लग्न लावून देण्यात आलं होतं. या संदर्भामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि त्याच्यामधल्या ज्या महिला होत्या त्या महिलांना त्या ठिकाणी आम्ही अटक पण केलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास देखील सुरू आहे. बाकी या व्यतिरिक्त इतर पोलीस स्टेशन्सला ज्या अपहरणाच्या किंवा मिसिंगच्या ज्या काही कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही सर्वच पोलीस स्टेशनमध्ये, त्याच्यामध्ये अंबड असेल, उपनगर असेल किंवा इंदिरानगर असेल, या सर्वच प्रकरणांमध्ये आम्ही गांभीर्यानं तपास करत आहोत. मात्र अद्याप झालेल्या तपासामध्ये अशा पद्धतीनं कुठलं ऑर्गनाइज स्वरूपातलं रॅकेट त्याच्या पाठीमागं आहे असं तरी काही निष्पन्न झालेलं नाहीये. मात्र तरी परंतु त्याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. या घटना घडताय, वेगळी काही मोहीम हाती घेतली नाशिक पोलिसांनी? कारण बऱ्याच ठिकाणी या घटना घडत असल्यामुळे पालकांमध्ये देखील भीतीचं वातावरण. याच्यामध्ये ऑपरेशन शोध नावाची एक मोहीम आपण हाती घेतली होती, ज्याच्यामध्ये पाठीमागच्या 1 महिन्याभराच्या कालखंडामध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये आपण एकूण 79 18 वर्षाखालची अल्पवयीन मुलं अथवा मुली यांना त्या ठिकाणी ट्रेस केलं होतं आणि त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केलं होतं. आमचं समस्त नाशिककरांना आव्हान आहे की आपण कुठल्याही प्रकारे घाबरायचं काही कारण नाहीये. फक्त अशा पद्धतीचा जर कुठला प्रकार असेल तर तो आपण तात्काळ त्या ठिकाणी आमच्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या निदर्शनास आपण आणून द्या. त्या माध्यमातून आम्ही त्याचा निश्चितपणे तपास करू. सर, जी 19 वर्षाची जी मुलगीचं अपहरण करण्यात आलेलं होतं, कुठल्या कामासाठी तिला घेऊन गेले तरी किती रुपयासाठी तिला? याच्यामध्ये एकंदरीत आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे की तिला एका एजन्सीद्वारे काम देतो असं आमिष दाखवून त्या ठिकाणी नेण्यात आलं होतं आणि 2 लाख रुपये त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन जे आहे त्याचं झालेलं होतं. आणि याच्यामध्ये ज्या 2 मी महिला आपल्याला सांगितलं त्या महिला आणि सोबतच इतर अजून 6 त्यांचे अज्ञात साथीदार आहेत, त्यांचा सहभाग असल्याचं सकृदर्शी निष्पन्न होतंय. मात्र याच्यामध्ये अधिक तपास आम्ही करत आहोत. याला किती जणांना अटक करण्यात आलेला आहे? आतापर्यंत याच्यामध्ये 2 महिला ज्या आहेत त्या 2 महिलांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि जे 6 जण आहेत त्यांचा शोध आम्ही घेत आहोत. सर, यामुळे काही महिला पळवण्याची किंवा असं काही टोळी समोर येते का? किंवा अशा काही त्या महिलांवरती काही असे गुन्हे दाखल झाले तसं काही तपासात समोर येते? अद्यापपर्यंतच्या तपासामध्ये तर असं काही निष्पन्न झालेलं नाहीये. मात्र हा जो काही प्रकार आहे, हा स्पेसिफिक प्रकार, याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने ते ऑपरेशनलाइज होते किंवा कशा पद्धतीने ते कार्यरत होते याचा आम्ही अधिक तपास करत आहोत आणि त्याच्या तपासांतीच आपल्याला नंतर सांगता येईल. ही जी मुलगी होती ही नेमकी कुठे राहणारी होती? आणि दुसऱ्या दिवशी हा जो वेळी पोलिसांना ही माहिती कळाल्यानंतर तब्बल 300 लोकांचा त्या गावाकडे एक क्राऊड होता आणि त्यातून पोलिसांनी त्या मुलीची सुटका केली की कसं हे सगळं? याच्यामध्ये त्या मुलीला
किंवा त्या मुलीचं मी जसं आपल्याला सांगितलं की 2 लाख रुपये घेऊन तिला त्या ठिकाणी तिचं लग्न लावून देण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी तिचं लग्न लावून देण्यात आलं होतं ते ठिकाण नाशिक ग्रामीणमध्ये नांदगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहे आणि त्या लोकांचा हा आक्षेप होता की आम्ही पैसे दिलेले आहेत आणि ते मिळाल्याशिवाय आम्ही त्या मुलीला सोडणार नाही. त्याच्यामुळे थोडंसं काही त्यांनी त्यांना विरोध केला होता. मात्र त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आम्ही आणि प्लस नाशिक ग्रामीणच्या देखील वेळीच हस्तक्षेप केला आणि त्या ठिकाणी अतिरिक्त कुमक पाठवून त्या मुलीची आम्ही सुटका केली होती आणि त्याच्यातून हा पुढचा प्रकार उघडकीस आलेला आहे. सर, आता काय पुढील तपास सुरू आहे आणि हे जे काही रॅकेट सध्या पाहायला मिळतंय यावरती आपण कशी कारवाई करतो? याच्यामध्ये जसं मी आपल्याला सांगितलं की यातल्या ज्या 2 महिला एजंट आहेत मध्यस्थ त्यांना आपण त्या गुन्ह्याच्या तपासमध्ये ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडूनच आपण हा पुढचा तपास करत आहोत. मग अशा पद्धतीनं अजून त्यांनी यापूर्वी काही प्रकार केलेले आहेत का किंवा यापूर्वी अशी काही मुलींची लग्न लावून देणं किंवा तत्सम स्वरूपाचे काही प्रकार फसवणुकीचे असतील किंवा इतर काही केले असतील तर ते देखील त्या तपासमध्ये आपल्या समोर येईल आणि त्या पद्धतीनं